आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांची संघमित्रा भंडारे यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो. समाजात विज्ञान आणि प्रगतीचा झपाट्याने विकास होत असताना सुद्धा अंधश्रद्धेच्या घटना अजूनही आपल्या आसपास घडताना दिसतात. आणि विशेष म्हणजे या घटनांमध्ये महिलांचा सहभाग आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार ही चिंताजनक बाब आहे. भीती, अज्ञान, सामाजिक दबाव आणि काही वेळा जाणून बुजून केलेली फसवणूक या सगळ्यांच्या संगमातून अंधश्रद्धा जन्म घेते. पण या साखळ्या तोडण्यासाठी काय करायला हवं, याच विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील एक सक्रिय आवाज मुक्ता दाभोळकर. मुक्ताताई, तुमचं स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमात. धन्यवाद. श्रोते हो, संवादाला सुरुवात करण्याआधी आपण आपल्या या कार्यक्रमाच्या आजच्या पाहुण्या मुक्ता दाभोळकर यांची आपण ओळख करून घेऊया. मुक्ता दाभोळकर या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात सक्रियपणे सहभागी तर आहेतच, त्याशिवाय त्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाशी सुद्धा जोडलेल्या आहेत. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी सातत्याने जनजागृती करतात. त्यांनी काही वर्ष वकिली केल्यानंतर आता त्यांचे वडील डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी सुरू केलेल्या चळवळीचा वारसा पुढे नेत आहेत. त्या महिलांवरील अत्याचार, जादूटोणा आणि अंधश्रद्धा नावाखाली होणाऱ्या गुन्ह्यांविरोधात आवाज उठवतात. आपल्या आसपास सध्या अंधश्रद्धेचा एक विळखा आपल्या भोवती गुंडाळला जातो की काय, अशी परिस्थिती आता सध्या आपल्याला दिसते. तर अंधश्रद्धा म्हणजे काय आणि श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फरक आपण कसा ओळखायचा? अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील कार्यकर्ते आम्ही असं सांगतो की अंधश्रद्धेला एका वाक्यात स्पष्ट करायचं असेल तर श्रद्धेच्या दुनियेतील काळा बाजार म्हणजे अंधश्रद्धा. किंवा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी श्रद्धेची जी व्याख्या केली आहे ती माझे वडील डॉक्टर नरेंद्र दाभोलकर त्याचा कायम संदर्भ देत असत. जी माणसाचा मूल्य विवेक उन्नत करते ती श्रद्धा. वा. म्हणजे जर तुमची श्रद्धा, तुमच्या मनातली भावना तुम्हाला अधिक चांगलं माणूस बनवत असेल तर ती श्रद्धा आहे. आणि ही जी श्रद्धा आहे ती तुम्हाला मुख्यत्वे करून अधिक उन्नयनित किंवा अधिक मूल्याधारित जीवन जगायला प्रेरणा देणारी अशी गोष्ट आहे. त्यामुळे अशी श्रद्धा बाळगणाऱ्या माणसांच्या प्रती मी याला जोडूनच सांगेन की अंधश्रद्धा निर्मूलन समितीची अशी भूमिका आहे की हे लोक आमचे मित्रच आहेत. कारण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर नीतीनं जगणं. तर कोणी जर म्हणत असेल की माझ्या श्रद्धेच्या आधारे मी नीतीकडे जातो तर त्याच्याशी आमचं भांडण नाही. आम्ही असं म्हणतो की विवेकाच्या आधारे आम्ही नीतीकडे जाऊ शकतो. माणसाला आपली बुद्धी वापरून समजतं नीती म्हणजे काय, अनीती म्हणजे काय. पण कोणाला श्रद्धेच्या आधारे नीतीकडे जाता येत असेल तरी काहीच त्याच्यात दुमत असण्याची गरज नाहीये. त्यामुळे जी भावना तुम्हाला अधिक नीतिमान बनवते ती श्रद्धा. वा, खूपच छान. पण आपल्या आजच्या आधुनिक काळातही ही अंधश्रद्धा अजूनही टिकून आहे, आपण बघतोय. तर या अंधश्रद्धेला लोक का बळी पडत आहेत, या मागची काय कारणं असू शकतात? यामागे अनेक सामाजिक, राजकीय, शिक्षण क्षेत्राशी निगडीत कारणं आहेत. आपण बघितलं तर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर नेहमी असं एक वाक्य वापरायचे की आपल्या समाजाने विज्ञानाची सृष्टी घेतली पण विज्ञानाची दृष्टी घेतली नाही, किंवा विज्ञानाची करणी घेतली पण विज्ञानाची विचारसरणी घेतली नाही. म्हणजे आपल्याला टेक्नॉलॉजी शिवाय जगण्याचा विचारही करता येत नाही. पण मुळात टेक्नॉलॉजी ज्याच्यामुळे शक्य झाली ती विज्ञानाची जी विचार प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये निरीक्षण, निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी तर्क आणि अनुमान, प्रयोग, प्रचिती या पायऱ्या, तर या दैनंदिन विचार प्रक्रियेमध्ये राबवल्या पाहिजेत. हे आपल्या शिक्षणातून आपल्या समाजामध्ये पोहोचलेलं नाही. त्यामुळे शिक्षण व्यवस्था आणि समाज म्हणून आपण मुलांवर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संस्कार करू शकलेलो नाही. हे त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. दुसरं कारण आयुष्यातली आगतिकता ही माणसाला अंधश्रद्धेकडे घेऊन जाते. कुठल्याही माणसाच्या मनामध्ये
अगतिक अवस्थेमध्ये परावलंबी असल्याची भावना येऊ शकते. पण ही अगतिकता जेव्हा प्रमाणाबाहेर वाढते, म्हणजे समाजामध्ये अशी असंख्य माणसं निर्माण होतात की ज्यांना नोकऱ्याच मिळत नाहीत किंवा नोकऱ्या मिळत नाहीत किंवा त्यांच्याकडे व्यवसाय नाही म्हणून त्यांची लग्नच होत नाहीत. तर हे प्रमाण जेव्हा समाजामध्ये वाढतं, आणि दुसरं म्हणजे गरीब आणि श्रीमंतातली दरी पण वाढते, की एका बाजूला तुम्हाला समाज माध्यमांवर दिसतं की काही माणसं स्वप्नवत वाटावं असं आयुष्य जगतायत आणि आपल्याला मात्र 2 वेळच्या अन्नाची देखील भ्रांत आहे. तर ही अगतिकता तुम्हाला आणखीन खोल दुःखाकडे घेऊन जाते. मग तुम्हाला वाटतं की कुठल्याही मार्गाने मला ही गोष्ट प्राप्त केलीच पाहिजे. म्हणजे समाजामध्ये वाढणारी अगतिकता, अनिश्चितता या गोष्टी देखील अंधश्रद्धेच्या वाढीला कारणीभूत आहेत. मगाशी म्हटलं तसं वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव देखील अंधश्रद्धेच्या वाढीला कारणीभूत आहे. आणि समाज म्हणून आपण कुठल्या प्रकारचं वातावरण निर्माण करू इच्छितो, कुठल्या बाजूनं उभं राहू इच्छितो, प्रत्येक ठिकाणी आयुष्यात अशा गोष्टी येतात. म्हणजे आता मी तुम्हाला सांगेन की माझी एक मैत्रीण मला आत्ता म्हणाली की ट्रेनमधनं येताना 2-3 वेळेला ती पडली. तर तिच्या एका सहकारी मैत्रिणीनं तिला असं सांगितलं की अगं तू काहीतरी बघ बाहेरचं. तर त्यावेळेस ती मैत्रीण तिला म्हणाली की अगं गर्दीमुळे मी पडले, मी कुठल्या तरी बाधेमुळे नाही पडले. तर हे जे हस्तक्षेप करणं आहे ना, की मला प्रत्येक व्यक्तीला इथल्या वाटलं पाहिजे की जिथे अंधश्रद्धेची कारण मीमांसा येते ना, तिथे मी पटकन बोललं पाहिजे आणि तो विचार करेक्ट केला पाहिजे. तर हे घडणं खूप मोलाचं आहे आणि ते अनेकदा समाजामध्ये करणं माणसं टाळतात. आपण गर्दीचं एक उदाहरण घेतलं मुक्ताताई, की तुमची मैत्रीण पडली. कधी कधी त्याच ट्रेनमध्ये आपण बघतो की वशीकरण असे सरळ त्या ट्रेनमध्ये कागद चिकटवलेले आपल्याला दिसून येतात, त्या जाहिराती असतात. तर अशा वेळेला प्रवास करणारा जो आपला वर्ग आहे, स्त्री पुरुष, परत कॉलेजला जाणारे मुलं मुली, मजूर वर्ग, अनेक लोक आपल्याला त्या ट्रेनमधनं प्रवास करताना दिसतात. त्यांच्या आयुष्यामध्ये असे काहीतरी घटना घडलेल्या असतील की ते त्याच्यामुळे बेचैन असतील. आणि अशा वेळेला अशा जाहिरातीवर जेव्हा लक्ष जातं तर त्या जाहिरातीचा परिणाम त्यांच्यावर जर होत असेल तर अशा वेळेला काय उपाय केला पाहिजे, काय सांगाल तुम्ही? अगदी खरं आहे की जे जाहिरात करणारे लोक आहेत ते किती हुशार आहेत बघा. की ट्रेनमधनं रोज प्रवास करणारी व्यक्ती असते, ती रोजच्या विवंचनेमध्ये बुडालेलीच असते, म्हणूनच तिला रोज प्रवास करावा लागतो. आणि ती जागा जिथे ती व्यक्ती तासभर बसणार असते अशी जागा त्या लोकांनी त्या जाहिराती लावायला निवडलेली आहे. तर रेल्वे प्रशासनाची ही जबाबदारी आहे की त्यांनी सातत्याने या जाहिराती काढल्या पाहिजेत. CCTV असतात त्यांचा वापर करून, किंवा खरं तर तिथे नंबरही लिहिलेले असतात, त्यांचा वापर करून या सगळ्या लोकांच्या वरती आज कायदेशीर कारवाई करता येऊ शकते, ती केली पाहिजे. आणि जाहिरातींचं तुम्ही म्हणाल ह्या रेल्वेतल्या जाहिराती झाल्या, तुम्ही जर आज सोशल मीडियावर बघितलं तर अंधश्रद्धेला खत पाणी घालणाऱ्या जाहिरातींचा अक्षरशः सुकाळ झालेला आहे. म्हणजे वास्तू, फलज्योतिष, भूतांनी झपाटलेलं काढणं, मनशक्तीच्या नावे केलेले वेगवेगळे प्रयोग, तुम्ही नाव घ्या आणि त्या प्रकारच्या अंधश्रद्धेची रील्स उपलब्ध आहेत. त्यामुळे रेल्वेच्या जाहिरातींपासून सुरू होऊन सोशल मीडियावरील जाहिरातींपर्यंत मोबाईल प्रमाणे मोबाईल मध्ये सुद्धा ते आहे, ती तुमचा पाठलाग करतेच. बापरे, हे फारच भयानक आहे. पण आपण प्रत्येक वेळेला प्रयत्न करून लोकांना यापासून दूर नेण्याचा तर प्रयत्न करतच असतो. मुक्ताताई, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहितीच आहे की अंधश्रद्धा आहे आणि त्याला बळी पडणारे लोक आहेत. आणि मगाशीच तुम्ही छान उल्लेख केला की कायदा, तर अंधश्रद्धा विरोधी जो कायदा आहे तो नेमका काय सांगतो, याविषयी काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर जादूटोणा विरोधी कायदा मंजूर झाला. महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य आहे आणि खरं तर जगातला देखील या प्रकारचा हा पहिला कायदा आहे. महाराष्ट्राच्या अनुभवानंतर कर्नाटक राज्याने हा कायदा केला, त्यानंतर गुजरातने देखील आता महाराष्ट्राच्या कायद्याप्रमाणे जवळपास तंतोतंत असा कायदा केलेला आहे. या कायद्यामध्ये ज्याला ब्लॅक मॅजिक किंवा इव्हिल आणि अघोरी प्रॅक्टिसेस म्हणता येईल अशा 12 गोष्टींची यादी दिलेली आहे की ज्या गोष्टी करणं हा महाराष्ट्रात कायद्याने गुन्हा आहे.
त्यातले अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर महाराष्ट्रात आज कोणतीही व्यक्ती चमत्काराचा दावा करू शकत नाही की माझ्या अंगात दैवी शक्ती आहे म्हणून मी अमुक चमत्कार करते किंवा करतो आणि तुझी समस्या सुटते. हा दावा आज महाराष्ट्रात कोणीही करू शकत नाही. ही या कायद्याची महत्वाची उपलब्धी आहे. वा. मुक्ताताई, आपण बऱ्याच वेळेला बघतो आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीलाही आपण म्हणालो की महिला फार लवकर बळी पडतात अंधश्रद्धेला. तर या मागची सर्वाधिक कारणं काय असू शकतात? काय सांगाल याविषयी? मला वाटतं की महिलांना ज्या प्रकारे घडवलं जातं समाजामध्ये ते ह्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे की लहानपणापासून मुलीला स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यासाठी तयार केलं जात नाही. कोणीतरी तुझ्या आयुष्याचे निर्णय घेईल आणि तू त्याची अंमलबजावणी करायची आहेस. ही मानसिकता जी बाईची घडवली जाते ती बघा ना की बुवाबाजीच्या जाळ्यात येण्यासाठी ही मानसिकता अगदी साजेशी मानसिकता घडवली जाते. दुसरं म्हणजे बाईच्या आयुष्यामध्ये कर्मकांडांनी तिचं आयुष्य व्यापलेलं असतं. अच्छा. बाईची जी पारंपरिक भूमिका आहे समाजामध्ये त्यामध्ये ज्या काही चालीरीती चालत आलेल्या आहेत त्याला कोणतेही प्रश्न न विचारता त्या तशाच्या तशा चालू ठेवण्याची जणू काही तिच्यावर जबाबदारी टाकलेली असते. आणि हे सगळं निभावताना लहानपणापासनं ज्या प्रकारचं बाईपण ती अनुभवते स्वतःच्या आजूबाजूला त्यात प्रश्न विचारणं, न पटलेल्या गोष्टी नाकारणं याला कुठेच संधी असलेली तिला दिसत नाही. अशा ज्या बायका वागतात त्यांना समाजात फारसा मान मिळत नाही, कुटुंबात फारसा मान मिळत नाही. कुठल्या बाईला मान मिळतो बघा ना की जी एकदम सेवाभावी असते, कुणालाही न पटलेल्या गोष्टीबद्दल उलटून एकही शब्द न बोलणारी असते. अशाच बाईला समाजात मान मिळतो, कुटुंबात मान मिळतो. प्रश्न विचारणाऱ्या बाईला भांडखोर, उद्धट अशी विशेषणं ऐकावी लागतात. बरोबर. आणि मग त्यामुळे मुली याच प्रकारे स्वतःची घडणूक करतात की ज्यातून दुसऱ्याच्या सल्ल्याने स्वतःचं आयुष्य जगणं त्यांना त्यात काही चुकीचं वाटेन असं होतं. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग म्हणजे पुरुषांचं देखील स्त्रियांइतकंच त्यांची फसवणूक होते बुवाबाजीमध्ये. असं नाहीये की बायकांना काही कमी अक्कल असते आणि म्हणून त्या बुवाच्या तावडीत जास्त सापडतात. पण स्त्रियांची जी फसवणूक होते त्यामध्ये लैंगिक अत्याचार हा एक महत्वाचा घृणास्पद भाग फसवणुकीचा असतो, अधिक पुरुषांच्या होणाऱ्या फसवणुकीपेक्षा. आणि त्यामुळे आपल्याला समाज म्हणून त्या फसवणुकीमुळे अधिक व्यथित व्हायला होतं आणि त्याबद्दल आपण जास्त बोलतो. त्यामुळे पुरुष देखील स्त्रियांइतकेच फसतात बाबा बुवांकडे जाऊन. परंतु हा एक जास्तीचा पैलू स्त्रीच्या शोषणाला असतो. आणि अनेक केसेस आमच्याकडे अशा येतात की ज्याच्यामध्ये घरातल्या स्त्रीला पहिल्यांदा बाबा बुवाकडे कुणी नेलेलं असतं तर तिच्या घरातल्या पुरुषांनीच नेलेलं असतं. आणि तिथे जाऊन नाही म्हणण्याची ताकद तिच्यात नसते. की समजा एखाद्या बाईला मूल होत नाहीये आणि म्हणून तू अमुक बाबाकडे जा असं तिच्या सासरचे सांगतात, तर तिथे गेल्यावर मी आत येणार नाही, मी कुठल्याही बाबाकडे जाणार नाही अशी कोणती सासूरवाशीण सांगू शकेल मला सांगा? आणि सांगितलं तर तिला ऐकून घेतील का तिच्या सासरचे आणि माहेरचे? दोन्ही ठिकाणचे लोक काय म्हणतील, तुझं काय जाते जायला? म्हणजे तिला त्या ट्रॅप मध्ये नेणारं कोण आहे? तर तिचे कुटुंबीय तिला त्या ट्रॅप पर्यंत घेऊन जातात. त्यामुळे हे जे सगळं बाईपणाची व्यथा आहे ना जगण्याची, ती ह्याच्याशी जवळून जोडलेली आहे. आणि म्हणून त्या लवकर बळी पडतात. बरं मुक्ता, ते आपण असं याच्यात तसं ठरवू शकतो का की ज्या शिक्षित महिला आहे त्या कमी बळी पडतात आणि अशिक्षित महिला जास्त बळी पडतात, असं आपण काहीतरी याच्यामध्ये ठरवू शकतो का असं की महिला म्हणजे ह्या बळी पडतातच आहे? काय सांगाल याविषयी? मला वाटतं की महिला काय पुरुष काय, शिक्षित आणि अशिक्षित असा फरक हे वाईट आहे, पण आपल्या समाजात हा करता येत नाही. खरं तर हा करता यायला हवा होता. कारण शिक्षण कशासाठी आपण घेतो तर विचार शक्तीचा विकास होण्यासाठी आपण शिक्षण घेतो. पण आपल्याला प्रत्यक्षात असं दिसतं की शिकल्याने माणसाच्या अंधश्रद्धांचे विषय बदलतात. फक्त त्यांना कदाचित कोंबडं बकरं हे डाऊन मार्केट वाटायला लागतं, ते टॅरो कार्ड रिडिंग करायला लागतात. अच्छा. त्यामुळे शिक्षित आणि अशिक्षित असा फरक अंधश्रद्धांमध्ये दिसत नाही. तुम्ही जर का आत्ता महाराष्ट्रात
गाजलेल्या खरात प्रकरणाचा तुम्ही बघितलेत, त्याच्यातले सगळे बळी कोण आहेत, तर त्याच्यामध्ये कोणीही अशिक्षित लोक तुम्हाला दिसणार नाहीत. सगळे शिकलेले, आर्थिकदृष्ट्या व्यवस्थित वर्गातले लोक तिथे आहेत. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन न रुजल्यामुळे आपल्या समाजात शिक्षित अशिक्षित असा फरक किंवा ग्रामीण शहरी असा फरक अंधश्रद्धेमध्ये दिसत नाही. फक्त गरिबाचं शोषण जास्त होतं, कारण त्याच्या शोषणाला प्रत्यवाय करेल अशा कुठलेच शॉक अब्सॉर्बर्स त्याच्याकडे नसतात. त्यामुळे शोषण दोघांचंही होतं, गरीब आणि श्रीमंताचं. गरीबाला ते जास्त भोगायला लागतं अनेकदा, हाच फरक त्याच्यात दिसतो. वा. मुक्ताताई, ज्या वेळेला आपल्या काही अशा महिला आहेत की ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार झालेला आहे अंधश्रद्धेच्या माध्यमातून किंवा अंधश्रद्धेच्या माध्यमातून इतरही काही अत्याचार झालेले स्त्री पुरुष असतील, तर यावेळेला त्यांनी जो कायदा आपल्याकडे बनवला गेला आहे ते कायद्याची कशी मदत घेऊ शकतात आणि त्या कायद्याचा कसा वापर या सगळ्या प्रकारात केला जातो? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात आणि तुमच्या माध्यमातून मला हे सांगणं खूप महत्त्वाचं वाटतं की अनेक वेळेला ज्या बाईवर अत्याचार झालेला असतो त्या बाईलाच त्या गोष्टीसाठी जबाबदार धरलं जातं आपल्या समाजामध्ये. आणि सगळेजण जेव्हा अशा प्रकारच्या घटनांबद्दल वाचतात तेव्हा पहिली प्रतिक्रिया मनात येते की या बाईला समजत नव्हतं का ती काय करतीये ते. तर पहिली गोष्ट मला वाटतं आपण समाज म्हणून ध्यानात हे ठेवलं पाहिजे की पीडित व्यक्तीला दूषणं देता कामा नयेत. त्याला व्हिक्टिम ब्लेमिंग असा शब्द इंग्रजीत वापरला जातो. ती व्यक्ती पीडित आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि ती अशा मानसिक स्थितीत तिथं गेलेली होती की तिची बुद्धी स्वतंत्रपणे काम करणं बंद झालेली होती आणि म्हणून तिचं ते शोषण झालं आहे. त्यामुळे अशा बाईला सगळ्यात आधी भीती असते की जग काय म्हणेल आणि मला लोक किती नावं ठेवतील, मी जे वागलेली आहे. पण तिनं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कोणाच्या तरी प्रभावाखाली येऊन ती हे वागलेली आहे. तिनं काही स्वतःहून त्या लैंगिक शोषणाला आनंदाने संमती दिलेली नाहीये. तिला आता तुम्ही आत्ता झालेल्या केसेसमध्ये बघितलं असेल तर त्या केसमध्ये एका बाबांनी सांगितलं की तू पार्वती आहेस आणि मी शंकर आहे गेल्या जन्मीचा, असं सांगितलं. आणि या जन्मामध्ये मला माझी पार्वती भेटत नव्हती असं जर का एखाद्या बाबांनी सांगितलं तर जी बाई त्याच्याकडे स्वतःचं अख्खं समस्यांचं भांडार घेऊन ते सोडवायला गेलीये तिला एक आशेचा किरणच दिसतोय तिथे आणि तिला वाटतंय की या प्रकारच्या पूजेची पूर्तता करण्याचा मार्ग हा कुठल्या तरी लैंगिक कृत्यातूनच जाणार आहे. म्हणजे ती मूर्ख ठरली आहे का? तर हो, पण मूर्ख सगळेच जण ठरत असतात जगामध्ये अनेकदा. त्यासाठी त्यांना दूषणं देणं चुकीचं आहे. बरोबर. आणि म्हणून मला वाटतं की या बाईनं नक्की अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटनेशी संपर्क करणं आवश्यक आहे की जिथं तिला हे सांगतील कार्यकर्ते की बाई तुझ्याकडनं चूक झाली असेल पण गुन्हा झालेला नाहीये आणि ही चूक सुधारता येईल आणि तू आज पुढं आलीस आणि तक्रार दाखल केलीस तर तुझ्यासारख्या 10 बायकांचं आयुष्य वाचू शकेल. बरोबर. त्यामुळे मला वाटतं अशी स्त्री जर आपल्याला भेटली तर तिचा अवसानघात न करता आपली पण ही जबाबदारी आहे की तिचं बळ वाढवलं पाहिजे. बरोबर. आणि मी सांगेन जरूर असं जर कुठल्या बाबतीत घडलं असेल तर तुम्ही पोलिसांशी तर संपर्क कराच, पण तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करा की जे तुमचं मनोबल वाढवतील आणि तुम्हाला हे सांगतील, तुम्हाला हे जाणवून देतील की यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. म्हणजे आधी आपण जे बळी पडलेले स्त्री किंवा पुरुष असतील त्यांना जर आपण सांगितलं की तुम्हाला टार्गेट केल्या गेलेलं आहे तर बऱ्याच प्रमाणात मानसिक बळ त्यांना त्यातनं मिळू शकतं अगदी खरं. आणि हे कायद्याचा आधार घेऊन आणि आणखीन त्याला न्याय मिळण्याची शक्यता जास्त वाढत जाते. मुक्ताताई, हे सातत्याने काम करत राहणं अंधश्रद्धा निर्मूलनासाठी तुम्हाला अनेक ठिकाणांवरून फोन येत असतील. अंधश्रद्धा निर्मूलन तुम्ही जेवढे कार्यकर्ते आहात अशा बऱ्याच अशा घटना घडलेल्या आहेत की त्या तुम्ही रोखण्यात यशस्वी झालेल्या आहेत. असा एखादा अनुभव किंवा घटना आत्ताची काही तुम्ही सांगू शकतात का? आत्ताच मी रिसेंट सांगू शकेन. एक 4 दिवसांपूर्वीच
मुंबईमध्ये जादूटोणा विरोधी कायद्याखाली एक गुन्हा दाखल झाला आणि त्या मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी हाऊसिंग कॉम्प्लेक्सेसमध्ये बुवाबाजी करतात आणि त्याच्यामध्ये अशी अडचण होते की घरं इतकी जवळ असतात की प्रत्यक्ष त्रास देखील शेजाऱ्यांना खूप होतो आणि अनेकदा शेजारी समोर येत नाहीत कारण आपल्या समाजामध्ये पुढाकाराची भीती वाटते माणसांना. पोलिसांच्या लचांडात कोण पडणार असं लोकांना वाटतं. आणि या केसमध्ये त्या उपनगरातील असं म्हणता येईल किंवा त्या सोसायटीमधील 60 लोक एकत्र आले. त्यांनी अर्ज केला आणि त्या परिसरात जो बुवाबाजी करायचा बाबा त्याच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट केली आणि त्यातलेच 2 जण फिर्यादी झाले. आता या बाबाला रोज एवढे पैसे मिळत असणार की ज्या दिवशी या माणसांनी पोलीस स्टेशनला अर्ज केला आणि त्याला चौकशीला बोलवलं त्या दिवशी सुद्धा त्यांनी संध्याकाळचा दरबार कंडक्ट केला. इतकी त्याला भीती नव्हती की आपलं कुणी काही वाकडं करू शकेल ह्याची आणि रोजचा पैसा बुडवण्याची त्याला एवढी इच्छा नव्हती. आणि त्या बाबाचे नातेवाईक या तक्रारदारांच्या घरावर चालून गेले. तर मला अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून आम्ही त्यांच्या नुसते सोबत होतो पण मला या सगळ्या रहिवाशांचं खूप कौतुक वाटलं. शहरामध्ये तर कुणीच कुठल्या गोष्टीत पडत नाही पण हे सगळे लोक एकत्र आले आणि त्यांच्या बिल्डिंग कॉम्प्लेक्स मधली बुवाबाजीच्या विरुद्ध त्यांनी तक्रार करण्याची हिंमत दाखवली. तर ही गोष्ट मला वाटतं की अनेकांना प्रेरणादायी होऊ शकेल आणि विशेषतः मुंबई सारख्या ठिकाणी जिथे आमच्याकडे अशा केसेस खूप येतात की आमच्या कॉम्प्लेक्समध्ये ही बाई बुवाबाजी करते पण तक्रार करायला कुणी येत नाही. तर मला तुमच्या माध्यमातून सांगायला आवडेल की या केसचा तुम्ही निश्चित याचं उदाहरण घ्या आणि 50-60 जणांनी मिळून तक्रार करा. भीती पण मनातली जाईल आणि तो प्रकार देखील थांबू शकेल. खरं आहे. आपण समाज म्हणून ही आपली खरं म्हणजे मोठी भूमिका आहे की जिथं चुकीचं चाललंय तिथं आपण रोखण्याची हिंमत दाखवणं ही खऱ्या अर्थाने एक सामाजिक बांधिलकी म्हणायला हरकत नाही. हो. मुक्ताताई, हल्ली आपण बघतो की त्याची जी मुलं मुली आहेत म्हणजे अगदी सोशल मीडिया युजर्स ते आताचे मुलं मुली आहेत. तर खूप छान तुम्ही सांगितलं की रील्स तशा आहेत की अंधश्रद्धेला बळी पडणारे किंवा तुम्हाला त्यात खेचून घेणारे. तर आपल्या जे काही असे मुलं मुली आहेत ते आपल्या देशाचं उद्याचं भविष्य आहे. तर अशा मुलामुलींसाठी शाळा महाविद्यालयातून आणि एकूणच सामान्यपणे तुम्ही काय सांगाल त्यांना? मला असं वाटतं की प्रयत्नवादी होणं आवश्यक आहे, दैववादी नाही हे सांगणं खूप आवश्यक आहे. ती एक कविता आहे ना की ग्रहांचे सहाय्य शूराला यशस्वी पायीची दासी. वा. की तुम्ही तुमच्या कष्टाने आयुष्यात जे काही प्राप्त करायचंय ते करू शकता. कुठलंही ग्रहमान, वास्तू, खडे तुमच्या उपयोगी येणार नाहीत. आणि आजकालच्या तरुण मुलांना अनेकदा विज्ञानाची भाषा वापरून फसवलं जातं. अच्छा. म्हणजे अंधश्रद्धा देखील विज्ञानाचा बुरखा पांघरून येतात आजकालच्या. अच्छा. कारण सगळ्यात जास्त प्रतिष्ठा आज विज्ञानाला आहे. प्रतिष्ठा म्हणण्यापेक्षा सगळ्यात जास्त खात्रीची गोष्ट कुठली आहे तर विज्ञान आहे. त्यामुळे अंधश्रद्धा असा बुरखा पांघरून येतात की जणू काही हे विज्ञानच आहे. अच्छा. म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी या वास्तूमध्ये वास करतीये आणि तू जर अमुक खडा घातलास तर ती पॉझिटिव्ह एनर्जी तुला प्राप्त होईल. असं सांगितलं की नोकरी न मिळणारा मुलगा 5,000 रुपयाची कुठला तरी खडा असलेली अंगठी विकत घेतो आणि हातात घालतो आणि त्याला हे लक्षातही येत नसतं की आपण अंधश्रद्धेला बळी पडलोय. त्याला असं वाटतं की हे काहीतरी सायन्स आहे. किंवा टॅरो कार्डचा मगाशी मी जो उल्लेख केला ह्याचा सर्रास सायन्स म्हणून उल्लेख केला जातो अशा गोष्टींचा. तर या कुठल्याही गोष्टी विज्ञान नाहीयेत हे तरुण मुलांनी पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. हे छद्म विज्ञान आहे, खोटं विज्ञान आहे, फसवं विज्ञान आहे. त्यामुळे याच्या तावडीत आपण सापडणार नाही ना याची काळजी तरुण मुलांनी घेतली पाहिजे. आणि जर आपलं मन कमकुवत होतंय असं कधी जाणवलं तर मानसोपचार तज्ज्ञांकडे गेलं पाहिजे. बरोबर. त्याच्यासाठी अजिबात हयगय करता कामा नये. तुम्हाला खोटं वाटेल, मला गेल्या 8-10 दिवसात 2 वेळा एका महिलेचा फोन आला. तिच्या आवाजावरून ती एकदम साधी ग्रामीण भागातली महिला असेल असं वाटलं मला. ती कोल्हापूर जवळ राहते आणि तिने डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची व्याख्यानं ती कॉलेजमध्ये किंवा शाळेत असताना ऐकली आहेत. तिच्याकडे त्यांची काहीतरी 2-3 पुस्तकं आहेत आणि तिच्या मनात कसले तरी आवाज ऐकू यायला लागलेत. तर ती मला फोन करून विचारते की ताई मी
कुणाकडे जाऊ नको ना, घरातले सांगतायत त्यांच्याकडं, मग मी कुठल्या डॉक्टरकडे जाऊ, एवढंच ती मला विचारतीये. वा. म्हणजे मला असं वाटतं की ती स्वतःला योग्य रस्त्यावर ठेवण्याचा किती कसोशीनं प्रयत्न करते. तिला जी एक माहिती तिच्या शाळेत नाही तर महाविद्यालयात मिळालेली आहे ती डोक्यात ठेवून आणि 2 पुस्तकं घरी व्यवस्थित बाळगून वाचून, तर हे जे आहे ना ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर तरुणांना एक वाक्य सांगायचे, ते मला फार आवडतं स्वतःला. ते असं वाक्य आहे की ते म्हणायचे की तुम्ही जर अंधश्रद्धा निर्मूलनाचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आणि विवेकवादाचा विचार शिकाल तर जग बदलेल की नाही मला माहित नाही, पण तुमचं आयुष्य बदलेल याची मी तुम्हाला 100% खात्री देतो. खरंय. त्यामुळे मला असं वाटतं की बाकीचं सगळं सोडा, तरुणांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगण्यात माझा फायदा आहे, कारण मी कधीही फसवला जाणार नाही किंवा फसवली जाणार नाही. आणि माझ्या अंगात ही हिम्मत येईल की स्वतःच्या आत्मविश्वासावर मी माझ्या आयुष्यातनं तरुण जाण्यासाठी सर्व गोष्टी करेन. वा. आपण एक बघतो की एक छानसा असा सुंदर असा रॅपर लावलेला शब्द आणि त्यामध्ये ते अंधश्रद्धेचं चॉकलेट ठेवलेलं असतं, मॅनिफेस्ट. हे फार आता प्रचलित झालंय. याविषयी थोडंसं तरुणांना आणखीन काय मार्गदर्शन करा? खरंय, मॅनिफेस्टेशन ही गोष्ट खूप तरुणांच्या मध्ये फेमस झालेली आहे. आणि असं म्हटलं जातं की तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करता तेव्हा होल युनिव्हर्स इज कॉन्स्पायरिंग टू डू इट फॉर यू, तुम्ही फक्त दिल से मांगो वगैरे. आता जोपर्यंत फक्त इच्छा म्हणून ही ठेवली जाते तोपर्यंत ठीक आहे, पण मी एवढी तीव्र इच्छा बाळगल्यावर मला बाकी काहीच करायची गरज नाही, फक्त वहीत 5 वेळा लिहिलं तर पुरेल वगैरे अशी जर तुम्ही कल्पना बाळगायला लागलात तर मग सगळ्या प्रयत्नवादावर पाणी फिरतं आयुष्यामध्ये. बरोबर. आणि दुसरं म्हणजे आयुष्यात मला काय मिळू शकेल आणि काय मिळू शकणार नाही याचा जो विवेक बाळगणं प्रत्येकाने वाढत्या वयाबरोबर आवश्यक असतं ना, त्याचं भान सुटतं माणसाचं. बरोबर. म्हणजे मी जर का 50 वर्षाची असेन आणि मला जर सारखं वाटायला लागलं की 25 वर्षाच्या मुलीसारखंच मी दिसलं पाहिजे, तर ह्याचा निश्चित अर्थ असा आहे की माझं भान सुटतंय. बरोबर. मग मॅनिफेस्टेशन सारखी गोष्ट माणसाला भान सुटणं जायज आहे, बरोबर, असं सांगते. कारण तू मॅनिफेस्ट करतोयस, तू मॅनिफेस्ट करतेयस, पण नाही, मॅनिफेस्ट करून होणार नाहीये. बरोबर. सत्य काय आहे ते बघा. हा. त्यामुळे मॅनिफेस्टेशन ही गोष्ट जोपर्यंत तुमची उमेद वाढवते तोपर्यंत एक मानसिक आरोग्याची स्ट्रॅटेजी म्हणून ठीक आहे, पण मॅनिफेस्टेशन हे सत्य नव्हे. मॅनिफेस्टेशनसाठी कुठल्याही एनर्जीज काम करत नाहीत. मॅनिफेस्टेशनसाठी काम करणारी कोणतीही यंत्रणा जगात अस्तित्वात नाही. हे तरुणांनी लक्षात ठेवलं पाहिजे. खरंय. या सगळ्यासाठी आपल्या कुटुंबातील वातावरण कसं असलं पाहिजे याविषयी काय तुम्ही सांगाल? मला वाटतं की पु ल देशपांडेंनी आपल्या घरात असलेल्या वातावरणासाठी एक छान शब्द वापरलाय की मुलांनी प्रश्न विचारले की आपल्याला जेव्हा उत्तरं येईनाशी होतात तेव्हा आपण गप्प बैस, असं शेवटी त्याला सांगतो. तर ह्याला ते गप्प बसा संस्कृती असं म्हटलेले. तर मला वाटतं की ह्या गप्प बसा संस्कृतीच्या अगदी विरुद्ध संस्कृती आपल्या समाजात आवश्यक आहे. बरोबर. की आपली मुलं जे जे प्रश्न विचारतील त्यांची खरी उत्तरं त्यांना दिली पाहिजेत. जेव्हा ती उत्तरं आपल्याला माहीत नसतील तेव्हा मला ही उत्तरं माहीत नाहीयेत आणि तू आणि मी मिळून ही उत्तरं शोधूया हे त्यांना सांगितलं पाहिजे. त्यांच्याबरोबर ती उत्तरं शोधली पाहिजेत. आणि जे खरं आहे ते इनकन्व्हिनियंट असलं तरी त्याच्यावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. कारण खरी गोष्ट प्रत्येक वेळेला आपल्याला बरं वाटवणारी नसते, पण तरी ती मान्य करावी लागते. तर स्वतःच्या आयुष्यात आई वडील हे करतात हा अनुभव मुलांना आला पाहिजे. म्हणजे मला आठवतं की समजा एखाद्या कुटुंबामध्ये मासिक पाळीच्या वेळेला बाजूला बसतात, तर ज्या मुली शिकलेल्या असतात, शिकत असतात, मला प्रत्येक कार्यक्रमानंतर हा अनुभव येतो की मला 5-10 मुली येऊन भेटतातच आणि त्या म्हणतात की ताई आम्ही शिकतो की मासिक पाळीमध्ये काहीही अपवित्र नाही, पण तरीही आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला बाजूला का बसवलं जातं. आता जर आपला समाज बदलावासा वाटत असेल तर आपली मुलगी जेव्हा बाजूला बसायला विरोध करेल, आपली मुलगी जेव्हा प्रश्न विचारेल की मी बाजूला का बसू, तेव्हा आपल्या घरात पूर्वापार चालत आलेल्या रूढीमध्ये बदल करण्याची ताकद आणि हिंमत आपण दाखवली पाहिजे.
आणि आपण अशा खूप रूढी बदलल्यात, लक्षात घ्या. आपण महात्मा फुल्यांच्या 200व्या जन्मशताब्दीच्या वर्षामध्ये आता प्रवेश केलेला आहे. तर बायकांनी शिकायची पण रूढी नव्हतीच ना. हो पण ती बदलली रूढी आपण. हो. आणि आज तर आपण विसरून जाऊ बायका शिकत नव्हत्या हे अजून 50 वर्षांनी, अशी परिस्थिती आली आहे. हो हो म्हणजे रूढी तर बदलता येतात. येतात, बरोबर. मग आज सुद्धा ज्या रूढी बदलल्या पाहिजेत अशी आपली मुलंच आपल्याला सांगतील आणि विसंगती दाखवून देतील. तर त्यांचं बोट धरून ही वाट आपण चालली पाहिजे. वा, खूपच छान. मुक्ताताई, इतकी छान आपली चर्चा सुरू आहे आणि असं वाटतं की ही चर्चा अशीच पुढे सुरू राहावी. पण वेळेचं बंधन पण आपल्याला आहेच. कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही आपल्या जे श्रोते आपला कार्यक्रम ऐकत आहेत तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपण समाज म्हणून, कुटुंब म्हणून, नागरिक म्हणून काय पावलं उचलली पाहिजे? काय संदेश द्याल? मला असं वाटतं की मी त्यांना सांगेन की आपल्या स्वतःकडून स्वतःची फसवणूक घडणार नाही याकडे स्वतः बारीक लक्ष द्या. की या कुठल्या तरी नावाखाली आपल्याकडनं कोणी आपली मनःशांती, आपले पैसे, आपलं कौटुंबिक स्वास्थ्य हिरावून घेत नाहीये ना, याकडे ध्यान द्या. जर कोणी असं करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला ठामपणे नाही म्हणायला शिका. आणि स्वतःच्या मनस्वास्थ्यासाठी उत्तम नातेसंबंध, मानसोपचार या गोष्टींचा सहारा घ्या, या गोष्टींची मदत घ्या. आणि कधीही तुम्हाला अशा प्रकारच्या कामाशी जोडून घ्यावं असं वाटलं तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आहे आणि त्यांच्या कामाशी जरूर जोडून घ्या आणि स्वतः या प्रकारचा संवाद साधण्यासाठी इतरांपर्यंत देखील पोहोचा. वा, खूपच छान. अंधश्रद्धा ही केवळ अज्ञानाची गोष्ट नाही, तर ती भीती, असुरक्षितता आणि कधीकधी स्वार्थातून निर्माण होणारी एक सामाजिक समस्या आहे. तर आजच्या या चर्चेतून आपल्याला हे स्पष्ट झालं की वैज्ञानिक दृष्टिकोन, शिक्षण आणि जागरूकता यांच्या मदतीनेच आपण या समस्येवर मात करू शकतो. आपल्यासोबत होत्या मुक्ता दाभोळकर. त्यांचे मी मनापासून आभार मानते. नमस्कार. धन्यवाद. श्रोतेहो, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांची संघमित्रा भंडारे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.